अध्याय 9. ओवी आहे 502. ओवी आहे, जे लोकीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदय होय असता लागी, दुःख देऊनी सुखाची अंगी सळीत जगाते. ओवीचा अर्थ असा आहे की ज्या मृत्यूलोकात म्हणजेच आपल्या ह्या जगात किंवा या पृथ्वी तलावर जो चंद्र उगवतो तो क्षयरोगी आहे. इथे नित्य उगवणारा सूर्य हा सुद्धा सायंकाळी रोज मावळतोच आणि येथील दुःखच लोकांना सुखाची खोटी आशा दाखवत नित्य छळत असतो. वरील ओवीत ज्ञानदेव चंद्राला क्षयरोगी असे म्हणतात. वद्य पक्षात दररोज कलेकलेने तो कमी प्रकाशमान होतो. हे भौगोलिक सत्य आपल्या नित्य अनुभवाला येते आणि असे का होते हे सांगणारी ही एक पौराणिक कथा. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की समुद्र मंथनातून जी 14 रत्ने बाहेर आली त्यापैकी एक चंद्र आहे. त्यावेळी त्याला सोम असे नामकरण करण्यात आले होते. या सोमाच्या प्रकाशाने प्रभावाने पृथ्वीवरील वनस्पतींची वाढ होऊ लागली. शिवाय विविध वनस्पतीसुद्धा निर्माण होऊ लागल्या. असा हा सोम किंवा चंद्र. याचे शीतल प्रकाशाने प्रभावित झालेल्या दक्ष प्रजापतीने आपल्या सर्व म्हणजे 27च्या 27 कन्यांचा विवाह या चंद्राशी केला. परंतु नंतर झाले काय की या सर्व 27 कन्यांच्या पैकी रोहिणी नावाची जी कन्या होती तिच्यावर या चंद्राची विशेष अशी प्रीती जडली. आणि मग काय हो, स्वाभाविकच इतर जणींकडे त्याचे दुर्लक्ष होऊ लागले. अगदी आपल्या राजा राणीच्या गोष्टीसारखंच हो. एक होती नावडती आणि एक होती आवडती. तसंच इथे झालं. तर इथे एक आवडती आणि 26 नावडत्या असा प्रकार झाला. काही दिवस गेले आणि एकदा दक्ष आपल्या या लेकींना भेटण्यासाठी त्यांच्या सासरी म्हणजे चंद्राच्या घरी आला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा आपला जावई आपल्या सर्व लेकींशी काही नीट सारखेपणाने वागत नाही. आणि मग त्यांनी चंद्राला अगदी समजावणीच्या स्वरूपात सांगितले की बाबा रे, सगळ्या जणी तुझ्याच भार्या आहेत. तू त्यांच्याशी सगळ्यांची नीट समान वर्तन ठेव, कारण ह्या सगळ्या बहिणी पण आहेत. पण काय म्हणतात ना, प्रेमापुढे सर्व व्यर्थच जाते. चंद्राने आपल्या सासऱ्यांच्या म्हणण्याकडे अगदी सोयीस्कर दुर्लक्ष केले. म्हणजेच येरे माझ्या मागल्या सुरूच राहिले. म्हणजे चंद्राचे वागणे काही बदलले नाही. काही दिवसांनी ह्या सासरेबुवांच्या म्हणजे दक्षाच्या ही गोष्ट लक्षात आली आणि मग काय त्यांना इतका राग आला की त्यांनी चक्क ह्या आपल्या जावयाला शापच देऊन टाकला. ते म्हणाले की तू क्षयरोगी होशील. आता ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. चंद्राला खरोखरच म्हणे क्षयरोग झाला. तो दिवसेंदिवस खंगत गेला. त्याचे तेज प्रकाश सर्व काही कमी कमी होऊ लागले. अर्थातच ह्याचा परिणाम पृथ्वीवरील वनस्पतींवर होऊ लागला. पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास झाला. मानवी जीवनावर झालेला विपरीत परिणाम पाहून देवांनी दक्षाला विनंती केली की त्याने आपला शाप मागे घ्यावा. मात्र दक्षाने त्याला उशाप देत सांगितले की दिलेला शाप तर संपूर्ण मी परत घेऊ शकत नाही, पण तुला उशाप असा देतो की 15 दिवस रोज तुझे तेज आणि प्रकाश हळूहळू वाढत राहील आणि त्यानंतरचे पुढचे 15 दिवस त्याच क्रमाने ते कमी कमी होत जाईल. आता आपल्या लक्षात आलंच असेल की ज्यावेळी चंद्र कलेकलेने वाढतो तो शुक्ल पक्ष आणि कमी होतो तो वद्य किंवा कृष्ण पक्ष. मात्र दक्ष प्रजापतीने हा उशाप देताना
त्याने आपल्या सर्व पत्नींबरोबर समान वर्तन करायला हवे अशी अटही घातली होती. आणि चंद्राला अर्थातच ते सर्व मान्यच करावे लागले. आणि तेव्हापासून महिन्याचे सुरुवातीला शुक्ल पक्ष आणि त्यानंतर येणारा पंधरवडा म्हणजे वद्य पक्ष असे म्हटले जाऊ लागले. दक्ष प्रजापतीच्या या 27 कन्या म्हणजेच आपली 27 नक्षत्रे आहेत, अशी ही भौगोलिक सत्य असलेली पौराणिक कथा आहे.